नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची आपण 15 इंच घेतलेली, 14 अधिक 1 15, 11ची घेतली आपण घडी, 10 अधिक 1 असा 11ची घडी घेतली, 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 ते 5.6 इंचाचं असं शोल्डर घ्यायचं आहे मापासाठी। जितकं आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपण मोंढ्याची उंची घ्यायची। बॉक्स तयार करून घ्यायचा, 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण गळा उंची घेतली मागची 3.5 इंच, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन इथे गोल गळ्याचा आकार आपण दिलाय। बघा, आता घेतला आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि गळ्याच्या आणि मोंढ्याच्या बाजूनी थोडंसं असं कट करून घ्यायचं। नंतर पीस ओपन करून घेतलं, त्याच्यावरती हे अस्तर ठेवलं आणि आता अस्तर आपल्याला सगळीकडनं जॉईंट करून घ्यायचे। बघा, ह्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डिझाईन कशी बनवायची ते। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉनचं बटन असतं ते नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, हे पूर्ण अस्तर आपण जॉईंट करून घेतलं। नंतर उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येईल। अगदी सुंदर असा ब्लाऊज आपण आज इथे बनवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बघा, जो उरलेला सगळा कपडा आहे तो असा व्यवस्थित कट करायचा, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि ब्लाऊज घातल्यानंतरही खूप सुंदर दिसतो। आता लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी आपण इथे पॉईंट टाकायचा आणि उंची जास्त आहे ब्लाऊजची, त्याच्यामुळे आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे 5 इंच, म्हणजे 5 इंचाचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे। खाली अर्धा इंच पकडायचा आणि तिरपा टक्स आपल्याला तो मारून घ्यायचा आहे। डायरेक्ट तुम्हाला शिलाई मारता येत नसेल तर तुम्ही रेष मारून घ्यायची आणि त्याच्यावरती शिलाई मारायची आहे। आता घ्यायची पट्टी आणि कमरेला आपल्याला पट्टी लावायची, म्हणून त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि असं पाठीवरती ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक आपल्याला चुनी टाकायची, त्याच्याने काय होईल, पाठीचा भाग जो वरती तरंगतो ना काही काहींचा, तो तरंगणार नाही, तरंगू नये म्हणून आपल्याला त्या पट्टीला चुनी टाकायची। आता पट्टीवरती दाबटीप देऊन आपल्याला पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। आता आपण गळ्याला पायपिंग बनवणार आहे, तर बघा पायपिंग सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे कशी करायची ते। सिंपल आपण एक क्रॉस पट्टी काढली, तरी आता काय करायचं मैत्रिणी, शोल्डर उतरू नये म्हणून पूर्ण गळ्यावरती आपण सिंपल अशी शिलाई टाकून घेतली आणि नंतर आपल्याला आता ही पट्टी लावून घ्यायची। पट्टी घ्यायची साधारण 1 ते 1.5 इंचाची आणि सिंपल अशी ठेवली बघा आपण ती गळ्यावरती आणि एक शिलाई मारून घ्यायची, साधारण 1/2 इंच अंतर सोडून, 1/2 किंवा अर्धा इंच अंतर सोडून तुमची जशी मार्जिन तुम्ही ठेवली ना त्याप्रमाणेच आपण ती पट्टी शिलाई मारायची। नंतर ही बघा अर्धा इंच आपण ती मध्ये फोल्ड केली आणि बरोबर इथे कडेला आपण एक शिलाई मारून घेतली। खाचेतही मारायची नाही मैत्रिणींनो, ती पट्टीवरती ती शिलाई आली पाहिजे, पण कडेला मारायची आहे। अगदी सुंदर अशी पायपिंग येणार आहे, तर तुम्ही पायपिंग नक्की करून बघा, तुमच्यासुद्धा ब्लाऊजचा लुक छान येईल। आता उलट्या बाजूने ना आपल्याला बरोबर जो कपडा एक्स्ट्रा दिसेल ना तो कट करायचा आहे आणि कपडा कट करताना सुद्धा अगदी व्यवस्थित पकडायचं आहे, म्हणजे ब्लाऊजला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर कधी कधी चुकून ब्लाऊजसुद्धा कात्रीत येऊ शकतं। बघा, आता ते कट करून झालं की मग आपल्याला इथे पायपिंग करायची, जितकी जाड बारीक हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची, म्हणजे अगदी सुंदर अशी पायपिंग आपली तयार होते। मॅचिंग कपडा घेतल्यामुळे ती पायपिंग तुम्हाला दिसून येत नाही मैत्रिणींनो। जर आपण कॉन्ट्रास्ट पायपिंग घेतली असती तर ती तुम्हाला परफेक्ट दिसली असती, पण काही हरकत नाही, अगदी व्यवस्थित अशी पायपिंग आली ती तुम्हाला आता पूर्ण झाल्यावरती समजेलच। बघा किती सुंदर असे, कुठेही उलटी वगैरे होत नाही आहे आणि छान अशी फिनिशिंग त्या पायपिंगला आपली आलेली आहे। तर आता आपण इथे ना लेस लावून घेणार आहे, गोल्डन कलरची लेस इथे वापरणार आहे। बघा, आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची।
मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉनचं बटन असतं ते नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्हाला जर आपल्या डिझाईन आवडत असेल ना मैत्रिणींनो, तर आपल्या व्हिडिओला आहे ना लाईक नक्की करायचं आहे. बघा, लेसला दोन्ही साईडनी आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेसची फिनिशिंगसुद्धा छान येते. बघा, आता आपली लेस लावून झाली. आता ब्लाऊजचं असं सेंटर घ्यायचं आहे आपल्याला पाठीवर, आणि इथे एक रेष मारून घ्यायची. आणि आता पूर्ण गळ्यावरती असं आपल्याला गळ्याच्या बाजूने 1-1 इंच अंतर असं मोजून घ्यायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण हे गळ्यावरती अंतर हे मोजून घेतलं आणि ह्याप्रमाणे आपण रेष मारून घ्यायची. इथे थोडासा आपल्याला असा आकार द्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे तोच आकार आपण ह्या बाजूने सुद्धा आता उमटवून घेऊया. आता इथे आपण खडूने असं डार्क करून घेऊया तो आकार. नंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 2x2चे चौकोनी तुकडे घेतले आणि त्याची आपल्याला अशी डिझाईन करायची. बघा, त्याचा त्रिकोण करून आपण हे दोन्ही टोकामध्ये दुमडून ही डिझाईन आपण तयार केली. जो उरलेला शिलाईच्या बाहेर जो कपडा आहे तो कट केला आणि ही डिझाईन आपण आता बनवून घेतलेली आहे. जी आता रेष मारली तिथेच आपल्याला ही डिझाईन लावायची आहे. पण असे 2-2च्या संख्येमध्ये आपल्याला डिझाईन लावायची. 2 लावायचे, 1 इंच अंतर सोडून पुन्हा 2 लावायचे, पुन्हा 1 इंच अंतर सोडायचं, पुन्हा 2 लावायचे. असे आपल्याला पूर्ण गळ्यावरती हे लावून घ्यायचे. बघा, ह्याप्रमाणे. दुसऱ्या बाजूने पण आपण त्याचप्रमाणे ही डिझाईन लावून घेतली. इथे आणखी एक आपण 2 डिझाईन हे लावून घेऊया इथे, म्हणजे आपली डिझाईन पूर्ण दिसेल. बघा, ही डिझाईन आपली पूर्ण अशी तयार झालेली आहे, अगदी छान अशी. आता ह्या डिझाईनवरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. लेस लावताना अगदी व्यवस्थित आणि सावकाश लेस लावायची आहे. जसा आपण आकार दिलेला आहे त्याचप्रमाणे ती लेस वळवायची आणि बरोबर शिलाई मारून घ्यायची. ह्या शिलाईला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, ह्या बाजूने सुद्धा आपण आता ही लेस लावून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मैत्रिणींनो, तुम्ही लाईक करत जा, म्हणजे मला पण रोज रोज नवीन डिझाईन शिकवण्यासाठी आनंद मिळतो आणि तुमच्यासमोर छान छान डिझाईन मी घेऊन येते रोज रोज. त्याच्यासाठी तुम्ही लाईक नक्की करायचं आहे. बघा, याप्रमाणे आपल्याला ही मणी लावून घ्यायची आणि मणीसुद्धा आपले लावून झाले. सुंदर असा ब्लाऊज शिवून झाला. 2 शोचे बटनसुद्धा लावले आणि त्याच्याने आपल्या ब्लाऊजला सुंदर असा लुक आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.